मतदान राजा आम्हाला मतदानाच्या स्वरूपात भरभरून आशीर्वाद देणार आहे आणि प्रभाग क्रमांक 8 मधून माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास नगरसेवक पदाचे उमेदवार आदिनाथ कराळे यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून मी आदिनाथ कराळे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी करत असून या आधीही मी विकास कामे केली आहे। कामाच्या जोरावर मी नक्की निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार आदिनाथ कराळे यांनी व्यक्त केला आहे। विरोधाकडे आमच्याबद्दल बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे नाही। मागील 5 वर्षे सत्ता यांचीच होती। देवळाली गावात कोणताही विकास केलेला नाही, एकही रस्ता धडाचा राहिला नाही। त्यामुळे आमचा विजय निश्चित असून 3 तारखेला आम्ही निवडून आल्यानंतर देवळाली गावाच्या परिसरातील सर्व विकास कामं करणार असल्याचं शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आदिनाथ कराळे यांनी म्हटलंय। प्रथम मी प्रभाग क्रमांक 8 मधून मी स्वतः उभा आहे। माझ्याबरोबर ममता लांगे ह्या उभ्या आहेत। प्रभाग 9 मधून माझे बंधू बापूसाहेब मुसवडे उभे आहेत आणि माझ्या वहिनी कोबरनेताई आहेत। तर आम्ही ह्या प्रभागातून फिरत असताना लोकांच्या प्रत्येक गोष्टी अडीअडचणी समजून घेत होतो। तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या लोक काही गोष्टी बोलत नाही, त्यांच्यावर इतका दबाव टाकला जातो आहे, पण घरात गेल्यानंतर लोक मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात करतात। तर लोकांची इतकी अडीअडचणी आहेत की ते म्हणतात की विरोधक आता प्रचार करतायत की आम्ही जे आत्ता त्यांच्या विरुद्ध लढतो आहे यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाही आमच्या विरुद्ध लढायला। पण तुम्ही खरं सांगा मला की ज्यावेळेस आम्ही फिरत असताना लोक असे म्हणतात मागील 5 वर्षे सत्ता यांचीच होती, देशात नव्हे तर महाराष्ट्रात पण यांचीच सत्ता होती, तर यांनी काय विकास केला? यांनी फक्त 5 गोष्टी अशा सांगावा की आता आम्ही रस्त्याने फिरतोय, पै फिरतोय, एकही रस्ता धडाचा नाही आहे, ड्रेनेजच्या लाईन क्लिअर नाही आहेत। आत्ता कुठंतरी रस्ते इतके खोदून ठेवलेत, ते कुठे ते हे नाही केलं। मागील 2 महिन्यापूर्वी स्वतः उपोषणाला पण बसलो होतो याच्या विरुद्ध। तर ठेकेदारांची ते सोयरे संबंध आहेत, त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, तर काय त्यांचे लागे बांधे आहेत मला काही सांगता यायचं नाही। पण आम्ही आंदोलन करूनसुद्धा आजपर्यंत ते खड्डेसुद्धा बुजवले गेलेले नाहीत। तर तुम्ही मला एक सांगा की सत्ताधारी कुठल्या गोष्टीवर प्रचार करतायत आणि कुठल्या गोष्टीवर ते मतदान मागतायत? 100% लोक जनता मायबाप आमच्या पाठीशी आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही धनुष्यबाण या चिन्हावर लढाई लढत आहोत। तर लाडक्या बहिणीत आमच्या संघ आहेच आहे, पण विकासमध्ये आमच्याकडे पण आहे ना। आम्ही राजकारण केलं याच्यापूर्वी, विकासमध्ये निधी कसा आणायचा आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडेच त्याची चावी आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे तुम्ही तिथं सर्व पॅनल निवडून आणा, सर्व जबाबदारी माझ्याकडे सोपा, कसा निधी द्यायचं मी बघतो। ओके। प्रथम मी प्रभाग क्रमांक 8 मधून मी स्वतः उभा आहे। माझ्याबरोबर ममता लांगे ह्या उभ्या आहेत। प्रभाग 9 मधून माझे बंधू बापूसाहेब मुसवडे उभे आहेत आणि माझ्या वहिनी कोबरनेताई आहेत। तर आम्ही ह्या प्रभागातून फिरत असताना लोकांच्या प्रत्येक गोष्टी अडीअडचणी समजून घेत होतो। तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या लोक काही गोष्टी बोलत नाही, त्यांच्यावर इतका दबाव टाकला जातो आहे, पण घरात गेल्यानंतर लोक मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात करतात। तर लोकांची इतकी अडीअडचणी आहेत की ते म्हणतात की विरोधक आता प्रचार करतायत की आम्ही जे आत्ता त्यांच्या विरुद्ध लढतो आहे यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाही आमच्या विरुद्ध लढायला। पण तुम्ही खरं सांगा मला की ज्यावेळेस आम्ही फिरत असताना लोक असे म्हणतात मागील 5 वर्षे सत्ता यांचीच होती, देशात नव्हे तर महाराष्ट्रात पण यांचीच सत्ता होती, तर यांनी काय विकास केला? यांनी फक्त 5 गोष्टी अशा सांगावा की आता आम्ही रस्त्याने फिरतोय, पै फिरतोय, एकही रस्ता धडाचा नाही आहे, ड्रेनेजच्या लाईन क्लिअर नाही आहेत। आत्ता कुठंतरी रस्ते इतके खोदून ठेवलेत, ते कुठे ते हे नाही केलं। मागील 2 महिन्यापूर्वी स्वतः उपोषणाला पण बसलो होतो याच्या विरुद्ध। तर ठेकेदारांची ते सोयरे संबंध आहेत, त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, तर काय त्यांचे लागे बांधे आहेत मला काही सांगता यायचं नाही। पण आम्ही आंदोलन करूनसुद्धा आजपर्यंत ते खड्डेसुद्धा बुजवले गेलेले नाहीत। तर तुम्ही मला एक सांगा की सत्ताधारी कुठल्या गोष्टीवर प्रचार करतायत आणि कुठल्या गोष्टीवर ते मतदान मागतायत? 100% लोक जनता मायबाप आमच्या पाठीशी आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही धनुष्यबाण या चिन्हावर लढाई लढत आहोत। तर लाडक्या बहिणीत आमच्या संघ आहेच आहे, पण विकासमध्ये आमच्याकडे पण आहे ना। आम्ही राजकारण केलं याच्यापूर्वी, विकासमध्ये निधी कसा आणायचा आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडेच त्याची चावी आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे तुम्ही तिथं सर्व पॅनल निवडून आणा, सर्व जबाबदारी माझ्याकडे सोपा, कसा निधी द्यायचं मी बघतो।